आमदार श्री संजय केळकर यांनी नुकतीच आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांच्या सुविधा, किमान वेतन आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबत चर्चा केली। कंत्राटदारांकडून नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। आयुक्तांनी ही प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे। तसंच ठाण्यातील जागतिक दर्जाच्या कलर म्युझियम प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। मालमत्ता विभागाच्या बळकावलेल्या जागांवर कारवाई, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, 2017मधील झाड पडून मृत्यू झालेल्या नागरिकाच्या पत्नीला नोकरी देण्याचा प्रश्न, तसंच पाणी पुरवठा, अनधिकृत बांधकामं आदी विषयांवरही या बैठकीमध्ये चर्चा करून तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण करायला पाहिजे। ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं यांचं दिसतं। अंधाधुंद अतिक्रमणं वाढलेली आहेत। अनधिकृत बांधकामं जी आहेत ती सुरू झाल्यावरच त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ती केली जात नाहीये। पाण्याच्या संबंधामधले काही विषय घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मालमत्ता विभागाकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत महापालिकेच्या, छोट्या मोठ्या हॉल असतील, हे असेल, त्याची श्वेतपत्रिका काढा म्हणून मी सांगितलं होतं, त्याची यादी द्या आम्हाला। कारण की आयजीच्या जीवावर बायजी उदार महापालिका बांधते आणि त्या ठिकाणी भलतेच लोक त्या ठिकाणी मालकी हक्क गाजवतात, भलतेच लोक त्या ठिकाणी त्याची भाडी वसूल करतात। सामान्य ठाणेकराला त्या ठिकाणी त्यांच्या परवानगीशिवाय जागाच मिळत नाही कुठल्या कार्यक्रमाकरता, कामाकरता, खेळण्याकरता। आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या मालमत्तांच्या संबंधामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना नोटिसा बजावा आणि प्रत्येक मालमत्तेचा कशा पद्धतीने वापर केला जातोय त्या वापरावर अंकुश ठेवा। त्याच्या संबंधितलं जी भाडी यायची ती महापालिकेला येऊ द्या।